क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्य। प्रभाग क्रमांक 5 मध्ये लक्ष्मीबाई मेहता यांच्या प्रचाराचा धुमधडाका। भारतीय जनता पक्षाचे नेते नितीनजी भुतडा यांच्या नेतृत्वात प्रभाग क्रमांक 5 च्या प्रचार रॅलीत हजारो मतदार, हजारो कार्यकर्त्यांसह प्रचार रॅलीमध्ये संपूर्ण प्रभाग दुमदुमून गेला। दिग्रस नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक 5 ब च्या निवडणुकीसाठी उभे असलेले सौ लक्ष्मीबाई मेहता यांच्या प्रचाराचा प्रतिसाद वाढल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देणार मतदार बोलून दाखवित आहेत। दिग्रस शहरात लक्ष्मीबाई मेहता यांनी अनेक सामाजिक कार्यातून ठसा उमटून त्यांच्या कार्याची पावती म्हणून मतदार यांना 100% निवडून देणार असे सर्वत्र चर्चेला उधाण आले। नितीनजी भुतडा यांनी त्यांच्या वक्तव्यातून मतदारांना लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिल्यांदा 1500 रुपये लाडक्या बहिणींना दिले जात होते, परंतु आता 2100 रुपये देणार असे सुद्धा त्यांनी सांगितले। त्यामुळे सर्व मतदार त्यांच्या वक्तव्याला ऐकून भारावून गेले। लक्ष्मीबाई मेहता यांच्या प्रचाराचा वाढता वेग दिसत असून निश्चितच त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडेल असे मतदारांच्या चर्चेतून बोलले जात आहे। सदर लक्ष्मीबाई मेहतांना वाढता प्रतिसाद व पाठिंबा मिळत असून सर्व उमेदवारांचे पायाखालची भुई घसरली आहे। त्यावेळी पक्षाचे नेते नितीनजी भुतडा, प्रतिष्ठित नागरिक सतीश मेहता, अभय हिंगडे, प्रमोद बनगिनवार, अनिल भरारी, अरुण राठोड, हनुमान रामावत, मनोज राठोड, हजारो मतदार व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसह संपूर्ण प्रभाग दुमदुमून गेले। महाराष्ट्र क्रांती न्यूज किशोर कांबळे, प्रतिनिधी दिग्रस नगर परिषदच्या या प्रभाग 5 च्या निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार लक्ष्मीदेवीजी मेहता यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज मी या ठिकाणी आलो आहे। निश्चितपणाने या ठिकाणी या प्रभागात फिरल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या समस्या या ठिकाणी समोर आलेल्या आहेत। या ठिकाणी नेहमी पूर येतो आणि त्यामुळं लोकांना प्रचंड नुकसान होतं आणि त्याचबरोबर वेळोवेळी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी लोकांनी वर्तवलेली आहे। स्वच्छतेचा मोठा अभाव आहे, पाण्याची सुद्धा पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे आणि निश्चितपणानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला जर या प्रभागातील लोकांनी निवडून दिलं तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणची पुराची जी समस्या आहे ती कायम निकाली काढण्याचं आश्वासन आम्ही या ठिकाणी लोकांना केलेलं आहे आणि निश्चित मला या ठिकाणी विश्वास आहे ज्या पद्धतीचा उत्साह या ठिकाणच्या प्रभागातील लोकांमध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळं मला विश्वास आहे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा लोक फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि या प्रभागातील नगरसेवक पदावर श्रीमती लक्ष्मीदेवीजी मेहता यांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं विजयी करतील असा मला विश्वास आहे। या प्रभागातील समस्याच्या बाबतीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या माध्यमातून या प्रभागातील वेगवेगळ्या समस्याकरता निधी आणण्याचं सुद्धा मी या ठिकाणी त्यांना अभिवचन दिलेलं आहे आणि निश्चितपणानं मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा दिग्रसमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवल्यामुळं या ठिकाणी निधीकरता कुठचीही कमतरता पडू देणार नाही असा मला विश्वास आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।